नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण सरपंच, उपसरपंच, सदस्य अपात्र कसे होऊ शकतात, अपात्र होऊ नये म्हणून काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य खूप छान प्रकारे काम करीत आहेत, त्यामुळे गावाचा कायापालट होत आहे। पण बऱ्याच वेळा गावामध्ये बरेच विरोधक असतात, त्यांना शह देण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी। घटना दुरुस्तीनुसार कलम 13 नुसार जर एखादी व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये 2 वार्डामध्ये उभा राहून निवडून आली असल्यास त्या व्यक्तीने 7 दिवसांच्या आत एकाखेरीज बाकीच्या जागांचा लेखी राजीनामा स्वतःच्या सहीने राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाठविला पाहिजे। तसे न केल्यास ती व्यक्ती निवडून आलेल्या सर्व जागा रिक्त होतील, म्हणजेच तो कोणत्याच जागेवर निवडून आला नाही असे होईल। कलम 14 अनर्हता 14 अस्पृश्यता अधिनियम 1955 किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 किंवा राज्यात कोणत्याही भागात अंमलात असलेला कोणताही तत्सम कायदा या अपराधाबद्दल दोषी ठरविले असेल तर त्यानंतरची 5 वर्षे सदस्यपदासाठी निवडणूक लढविण्यास किंवा सदस्यपदावर कायम राहण्यास अपात्र राहील, किंवा कोणत्याही इतर अपराधाबद्दल दोषी ठरवले असेल तर तिला 6 महिन्याहून कमी नसेल इतक्या कालावधीच्या कारावासाची शिक्षा झाली असेल, परंतु जिच्या बाबतीत कारावासातून मुक्त झाल्यापासून 5 वर्षाचा अवधी झालेला नसेल अशी व्यक्ती निवडणूक लढविण्यास किंवा उर्वरित कालावधीसाठी सदस्यपदावर राहण्यास अपात्र ठरते। 14 ब ज्या व्यक्तीला सक्षम न्यायालयाने विकलमनाचा ठरविले आहे। 14 क ज्या व्यक्तीला नादार म्हणून अभिवर्णित केले आहे व जिने नादारीतून मुक्तता मिळवलेली नाही। 14 क 1 ज्या व्यक्तीस गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले आहे, परंतु जिच्या बाबतीत बडतर्फ केल्यापासून 5 वर्षाचा अवधी लोटला नसेल। 14 ख ज्या व्यक्तीला कलम 39 पोटकलम 1 अन्वये सदस्यपदावरून काढून टाकण्यात आले आहे आणि अशा रीतीने काढून टाकलेल्या तारखेपासून 5 वर्षांचा कालावधी लोटलेला नाही। 14 ग ज्या व्यक्तीला कलम 39 पोटकलम 2 अन्वये पद धारण करण्यास अनर्ह ठरवले आहे आणि ज्या अवधीसाठी तिला अनर्ह ठरवले गेले तो अवधी लोटलेला नाही। 14 फ जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली किंवा पंचायतीच्या स्वाधीन असलेले कोणतेही वेतनाचे पद किंवा लाभाचे पद धारण करत असेल त्या मुदतीत पंचायतीच्या सदस्यपदी निवडून येण्यास किंवा पदावर राहण्यास अपात्र होईल। 14 ग ग्रामपंचायतच्या कोणत्याही कामात किंवा पंचायतीने किंवा पंचायतीच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात किंवा पंचायतीच्या कोणत्याही सेवेत जिचा स्वतःचा किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाग किंवा हितसंबंध असेल तर। 14 ट कोणत्याही कारणासाठी किंवा फीसाठी यथोचितरित्या तिला बिल देण्यात आले असेल अशा तारखेपासून 3 महिन्याच्या आत ग्रामपंचायतीचा किंवा जिल्हा परिषदेचा कर भरण्यास कसूर करत असेल तर। 14 ज जी व्यक्ती सरकारची किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाची कर्मचारी आहे। 14 ज ज्या व्यक्तीने स्वइच्छेने परकीय नागरिकत्व स्वीकारले असेल। 14 ज 1 ज्या व्यक्तीला 2 पेक्षा अधिक मुले असतील मात्र याबाबत 30 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे किंवा
अधिक अपत्य झाले असेल तर ती व्यक्ती अनर्थ ठरते. 14(ज)(2) जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आला असेल तर. 14(ज)(3) ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. 14(ज)(4) कलम 14(ब) अन्वये राज्य निवडणूक आयोगाकडून निरर्ह ठरविण्यात आली आहे. 14(ज)(5) जी व्यक्ती तिच्या मालकीच्या घरात राहत असेल, त्या घरात शौचालय आहे व ती त्याचा नियमित वापर करत असेल किंवा भाड्याच्या घरात राहत असेल व त्या घरामध्ये शौचालय आहे व ती शौचालयाचा नियमित वापर करत आहे किंवा तिच्या घरामध्ये शौचालय नाही मात्र ती सार्वजनिक शौचालयाचा नियमितपणे वापर करत आहे, असे संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवकाच्या ठरावासोबत पंचायतीचे प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही. 14(ब) राज्य निवडणूक आयोगाकडून निरर्ह ठरवणे. जर निवडणूक आयोगाची अशी खात्री पटली असेल की एखाद्या व्यक्तीने राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने निवडणूक खर्च देण्यात कसूर केली आहे, तर राज्य निवडणूक आयोग राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे ती व्यक्ती निरर्ह असल्याचे घोषित करेल आणि अशी व्यक्ती अशा आदेशाच्या दिनांकापासून 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढवण्यास निरर्ह ठरेल. कलम 7 मधील तरतुदीप्रमाणे वित्तीय वर्षातील विहित 4 ग्रामसभांपैकी कोणतीही ग्रामसभा घेण्यास चुकल्यास सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थित उपसरपंच हे संबंधित पदावर राहण्यास अपात्र ठरतील. कलम 36 मधील तरतुदीप्रमाणे सरपंचांनी प्रत्येक महिन्यात 1 मासिक सभा घेणे बंधनकारक आहे. अशी कोणतीही मासिक सभा घेण्यास चुकल्यास सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे संबंधित पदावर राहण्यास अपात्र ठरतील. कलम 30(1)(अ) सदस्य किंवा सरपंच पदासाठी अनुजाती, अनुजमाती किंवा नामाप्र या राखीव पदावरून निवडून आलेल्या सदस्य सरपंच यांनी जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत सादर न केल्यास अनर्थता येते. कलम 35 अविश्वासाचा प्रस्ताव. 1. ग्रामपंचायतच्या एकूण सदस्यांच्या 1/3 सदस्यांना तहसीलदार यांच्याकडे सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करता येते. सदर प्रस्तावासाठी तहसीलदार हे अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी 8 दिवसाच्या आत ग्रामपंचायतीची सभा बोलावतात. सदर सभेचे अध्यक्ष तहसीलदार हे स्वतः असतात, मात्र त्यांना मत देण्याचा अधिकार नसतो. 2. अशा सभेस उपस्थित राहण्याचा व मत देण्याचा अधिकार असणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 पेक्षा कमी नसेल इतक्या बहुमताने असा प्रस्ताव संमत करण्यात आला असेल तर यथास्थितीत सरपंच किंवा उपसरपंच त्या पदाचा वापर करण्याचे तत्काळ बंद करेल. मात्र जेथे महिलांकरिता राखीव असलेले सरपंचाचे पद एखादी महिला सरपंच धारण करीत असेल, तिथे अविश्वासाचा असा ठराव पंचायतीच्या एकूण सदस्यांच्या संख्येपेक्षा 3/4 पेक्षा कमी नसेल इतक्या बहुमताने संमत करण्यात येईल. 4. मात्र सरपंच किंवा उपसरपंच निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांपर्यंत असा कोणताही अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाल्यास पुढील 1 वर्ष अविश्वास प्रस्ताव परत आणता येणार नाही. महाराष्ट्र शासनाकडील दिनांक 19 जुलै 2017 च्या अधिसूचनेप्रमाणे कलम 35 मध्ये
खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या असून या सुधारणा सरपंच हे सार्वजनिक निवडणुकीतून थेट निवडून आले असतील त्यानंतर लागू होतील. वरील 1 मध्ये एकूण सदस्य संख्येच्या 1/3 ऐवजी 2/3 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करावा लागेल. 2 मध्ये पंचायतीच्या एकूण सदस्य संख्येच्या 3/4 पेक्षा कमी नसेल इतक्या बहुमताने अविश्वास ठराव संमत होईल आणि असा अविश्वास प्रस्ताव संमत झाला असेल आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष व त्यांच्या अध्यक्षतेखालील विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे त्या अविश्वास प्रस्तावास संमती दिली असेल तर सरपंच किंवा यथास्थित उपसरपंच त्या पदाच्या सर्व अधिकारांचा वापर करण्याचे थांबविल. सदर सुधारणेमध्ये पुरुष आणि महिला सरपंच या दोघांसाठी 3/4 पेक्षा कमी नाही इतक्या संख्येने ठराव पारित होईल आणि ग्रामसभेने त्यास गुप्त मतदानाने संमती दिल्यानंतर अविश्वास प्रस्ताव पारित होईल. 3. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या कालावधीच्या आत आणि पंचायतीची मुदत समाप्त होणाऱ्या दिनांकाच्या लगतपूर्वीच्या 6 महिन्यांच्या आत कोणताही अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. तसेच असा अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाल्यास त्यानंतर पुढील 2 वर्षांच्या कालावधीत असा कोणताही प्रस्ताव आणता येणार नाही. कलम 39 पदावरून काढून टाकणे. विभागीय आयुक्तांना 1. जो कोणताही सरपंच व उपसरपंच किंवा सदस्य आपली कर्तव्य पार पडताना केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल किंवा कोणत्याही लांछनास्पद वर्तणुकीबद्दल किंवा आपली कर्तव्य पार पाडण्यामध्ये दुर्लक्ष केल्याबद्दल किंवा पार पाडण्यास असमर्थ असल्याबाबत दोषी असेल किंवा दुराग्रहाने हेळसांड करत असेल तर अशा सदस्यास किंवा सरपंच उपसरपंचास पंचायतीतून काढून टाकता येते. 2. कलम 8 च्या पोटकलम 1 किंवा 1 द्वारे आवश्यक वार्षिक लेखे व पंचायतीने विहित कामांवर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेसमोर ठेवला नाही आणि त्याची माहिती सूचना फलकावर लावण्यात आली नाही अशी तक्रार पंचायतीच्या एकूण मतदारांच्या 20% एवढ्या मतदारांनी मुख्य अधिकारी यांच्याकडे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा व्यक्तीस त्यांचे मत मांडण्याची रीतसर संधी दिल्यानंतर आपला अहवाल आयुक्तांना सादर करतील व संबंधित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर आयुक्त निर्णय देतील. अशा प्रकारे कलम 39(1) अंतर्गत काढून टाकण्यात आलेल्या व्यक्तीस आयुक्तांच्या आदेशाच्या तारखेपासून 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत निवडणूक लढवता येत नाही. 9. कलम 40 पंचायतीच्या पूर्व परवानगीशिवाय हक्क. गावामध्ये लागोपाठ 4 महिन्याहून अधिक मुदतीपर्यंत अनुपस्थित राहील किंवा पंचायतीच्या सलग 6 सभांना लागोपाठ 6 महिने अनुपस्थित राहील तर तो सदस्य असण्याचे बंद होईल व त्याचे पद रिक्त होईल. 10. कलम 178 यामध्ये हानी, अपव्यय किंवा दुरुपयोग याबद्दल कोणतीही चुकी केल्यास अपात्र व्हाल. पंचायतीच्या सदस्यांच्या सदस्य या नात्याने असलेल्या त्यांच्या कर्तव्याच्या कलम 38 गंभीर उपेक्षेमुळे अशा पंचायतीच्या मालकीच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान, अपव्यय किंवा दुरुपयोग प्रत्यक्षपणे घडवून आणल्याबद्दल पंचायतीचे सदस्य जातीने जबाबदार असतील.
तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.